Dear friends, next chapter is biotechnology and its applications. बायोटेक्नॉलॉजीचे उपयोग कोणकोणते आहेत हे आपल्याला या चॅप्टरमध्ये स्टडी करायचं आहे. बायोफार्मास्युटिकल्स मध्ये काय उपयोग आहेत, थेरपॅटिक प्रोडक्ट बनवण्यामध्ये काय उपयोग आहेत, डायग्नोस्टिक टेक्निक जे आहेत त्याच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजीचा काय रोल आहे, जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम बायोटेक्नॉलॉजीच्या साहाय्याने कसे बनवले जातात, प्रोसेस्ड फूड मध्ये बायोटेक्नॉलॉजीचा काय उपयोग, बायो रिमिडेशन, वेस्ट वॉटर ट्रीटमेंट, एनर्जी प्रोडक्शन, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बायोटेक्नॉलॉजी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. Three critical areas of biotechnology: provide best catalyst in the form of improved organism, usually microbes or pure enzyme. Genetically modified organism आपण बनवतो, मायक्रोब्स आपण बनवतो आणि त्यांच्यापासून अनेक प्रकारचे प्रोडक्ट आपण बनवून घेतो. क्रिएट ऑप्टिमल कंडिशन्स थ्रू इंजिनिअरिंग फॉर कॅटॅलिस्ट टू ॲक्ट. शेवटी नावच आहे या टेक्निकचं, जेनेटिक इंजिनिअरिंग. त्यानंतर जे काही प्रोडक्ट मिळालेले असतात त्या प्रोडक्टचं प्युरिफिकेशन करणं आणि त्या प्रोडक्टचं मार्केटिंग करणं हे काम सुद्धा यामध्ये केलं जातं. डाउनस्ट्रीम प्रोसेसिंग टेक्नॉलॉजीज to purify protein or organic compounds. असे 3 क्रिटिकल एरियाज आहेत बायोटेक्नॉलॉजीचे. बघूया आता ॲप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये बायोटेक्नॉलॉजीचे काय उपयोग आहेत. जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम आपण बनवलेले आहेत. दीज आर द प्लांट्स, बॅक्टेरिया, फंजाय, ॲनिमल्स whose genes are altered by manipulation. एखाद्या कॅरेक्टरचा जीन आपण बॅक्टेरियामध्ये, प्लांटमध्ये, ॲनिमलमध्ये, फंजायमध्ये ॲड करतो आणि त्या ऑर्गॅनिझमला जेनेटिकली मॉडिफाईड बनवतो. तर जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम बनवणं हे अत्यंत महत्त्वाचं ॲप्लिकेशन आहे या बायोटेक्नॉलॉजीचं. यामध्ये 3 ऑप्शन्स: इन्क्रीज्ड फूड प्रोडक्शन, आपल्याला उत्पन्न वाढवायचंय
त्याच्यासाठी 3 ऑप्शन आहेत. वेगवेगळ्या ॲग्रोकेमिकलचा वापर करून ॲग्रिकल्चर करणे, ऑर्गॅनिक ॲग्रिकल्चर करणे आणि जेनेटिक इंजिनिअरिंगच्या मार्फत वेगवेगळे क्रॉप कल्टिवेट करणे. जेनेटिकली इंजिनियर्ड क्रॉप बेस्ड ॲग्रिकल्चर. 3 ऑप्शन आहेत. इथं आपल्याला जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम बनवायचे आहेत. त्याचे ॲडव्हान्टेज काय? इट मेक्स द क्रॉप मोर टॉलरंट टू अबायोटिक स्ट्रेसेस. जे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स असतील ते सॉल्ट रेजिस्टंट असतील, डिसीज रेजिस्टंट असतील, कोल्ड रेजिस्टंट असतील, हाय टेम्परेचर रेजिस्टंट असतील, हीट रेजिस्टंट असतील, ड्रॉट रेजिस्टंट असतील. जसं एक एक्झाम्पल आपण घेऊ, ड्रॉट रेजिस्टंट व्हरायटीज आपण कशा निर्माण करू शकतो. आपल्याकडं जे क्रॉप कल्टिवेट केले जातात त्या क्रॉपला काही दिवसांनी पाणी द्यावं लागतं, परंतु काही प्लांट नैसर्गिकरित्या वाढत असतात. त्यांना पाणी नाही दिलं तरी दीर्घ काळापर्यंत वॉटर नाही अवेलेबल झालं तरी ते चांगल्या पद्धतीनं वाढत असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये ड्रॉट रेजिस्टंट कॅपॅसिटी आहे. ड्रॉट रेजिस्टंट कॅपॅसिटी आहे त्याच्यामध्ये आणि त्याला रिस्पॉन्सिबल एखादा ड्रॉट रेजिस्टंट जीन असला पाहिजे. आपण काय करणार, त्या प्लांट मधला ड्रॉट रेजिस्टंट जीन काढून घेणार, व्हेइकल डीएनए बरोबर जोडणार आणि आपलं जे क्रॉप आहे त्या क्रॉप मध्ये तो जीन इन्सर्ट करणार आणि आपल्या क्रॉपला ड्रॉट रेजिस्टंट बनवणार. ते क्रॉप सुद्धा दीर्घ काळापर्यंत पाणी मागणार नाही. आपण ड्रॉट रेजिस्टंट, डिसीज रेजिस्टंट, पेस्ट रेजिस्टंट व्हरायटीज बनवतोय. पेस्ट रेजिस्टंट क्रॉप रिड्यूसेस यूज ऑफ केमिकल पेस्टिसाइड्स. आज ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये पेस्ट हा एक ग्रेटेस्ट एनिमी आहे आणि या एनिमीचा मुकाबला करायचा असेल तर त्यासाठी पेस्ट रेजिस्टंट व्हरायटीज वापरायच्या, ज्यामुळं केमिकल पेस्टिसाइडचा वापर करायची फारशी वेळ येणार नाही. कारण केमिकल पेस्टिसाइड हे टॉक्सिक आहेत, एन्व्हायरमेंट पोल्यूट करतात, इकॉलॉजिकल चेन ब्रेक करतात, त्यामुळं ते डेंजरस आहेत. इट हेल्प्स टू रिड्यूस पोस्ट हार्वेस्ट लॉसेस. एखादं क्रॉप काढून घेतल्यानंतर त्याचे जे स्टोर्ड प्रोडक्ट आहेत त्यामध्ये होणारा लॉस आपल्याला या टेक्नॉलॉजीच्या साहाय्यानं रिड्यूस करता येईल. जसं फ्लेवर सावर टोमॅटो आपण बनवलेलं आहे. इन्क्रीज इफिशियन्सी ऑफ मिनरल युजेस बाय प्लांट. त्या प्लांटमध्ये मिनरल्स जास्तीत जास्त घेण्याची कॅपॅसिटी आपल्याला वाढवायची आहे. प्रिव्हेंट अर्ली एक्झॉस्शन ऑफ सॉइल फर्टिलिटी. जी सॉइल फर्टिलिटी आहे ती लवकर एक्झॉस्ट होऊ नये याच्यासाठी बायोटेक्नॉलॉजी मदत करेल. इट एनहान्सेस
न्यूट्रिशनल व्हॅल्यू ऑफ फूड. जशी गोल्डन राईसची व्हरायटी बनवली आपण, ती व्हरायटी बनवताना व्हिटॅमिन ए रिच व्हरायटी बनवली. अशा प्रकारे न्यूट्रिशनल व्हॅल्यू इन्हान्स करण्याचं काम बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीनं केलेलं आहे. GM is used to create tailor-made plants to supply alternative resources. जसं स्टार्च असेल, फ्युएल असेल, फार्मास्युटिकल्स असतील, टू इंडस्ट्रीज. हे आपण टेलर मेड प्लांट बनवतोय. यांच्यापासून अनेक प्रकारचे प्रोडक्ट आपल्याला मिळू शकतात. फ्युएल मिळू शकतं, स्टार्चेस मिळू शकतात, अन्य प्रकारचे प्रोडक्ट आपल्याला मिळू शकतात. तर असे काही ॲडव्हान्टेजेस आहेत या जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम बनवण्याचे. सुरुवातीला आपण पाहणार आहोत पेस्ट रेजिस्टंट व्हरायटीज कशा बनवल्या. पेस्ट म्हणजे काय? जो इन्सेक्ट किंवा जो ऑर्गॅनिझम आपल्या स्टँडिंग क्रॉपला डॅमेज करतो किंवा हार्वेस्टेड प्रॉडक्टला डॅमेज डिस्ट्रॉय करण्याचं काम करतो, त्या ऑर्गॅनिझमला म्हणायचं पेस्ट. पेस्ट इज ग्रेटेस्ट एनिमी ऑफ मॉडर्न ॲग्रिकल्चर. तो मॉडर्न ॲग्रिकल्चरचा शत्रू आहे. इट हॅज बीन एस्टिमेटेड दॅट 30% ऑफ yield of agriculture decreased due to various types of pest. अनेक प्रकारच्या पेस्टमुळं 30% उत्पन्न कमी होत चाललेलं आहे. आणि त्याच्यासाठी आपण केमिकल पेस्टिसाइड वापरतो. बट chemical pesticide causes pollution. They are not target specific. ते कुणालाही मारतात. त्यामुळे फूड चेन्स डिस्टर्ब होतात. या केमिकल पेस्टिसाइड मुळे ते ह्यूमनला सुद्धा घातक आहे. आणि म्हणून आपण पेस्ट रेजिस्टंट प्लांट्स बनवलेले आहेत. इट रिड्यूस दी नीड ऑफ इन्सेक्टिसाइड्स. एक्झाम्पल बीटी कॉटन बनवलंय, बीटी कॉर्न बनवलंय, राईस बनवलंय, टोमॅटो बनवलंय, पोटॅटो बनवलंय, सोयाबीन बनवलंय. अशा पेस्ट रेजिस्टंट व्हरायटीज आपण बनवलेल्या आहेत बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीनं. आता इथं पहा, सम स्ट्रेन्स ऑफ बॅसिलस thuringiensis हॅव प्रोटीन्स. बॅसिलस thuringiensis ही एक सॉइल बॅक्टेरिया आहे. त्या बॅक्टेरियाकडं थुरिसॉइड, क्राय प्रोटीन, क्रिस्टल प्रोटीन, क्राय प्रोटीन बनवण्याची कॅपॅसिटी काही स्ट्रेन मध्ये आहे. आणि ते प्रोटीन काय करतं? दॅट किल्स द इन्सेक्ट लाईक कोलिओप्टेरॉन म्हणजे बेटल्स, लेपिडोप्टेरॉन म्हणजे टोबॅको बर्डवर्म्स असतील, आर्मी वर्म्स असतील, डिप्थेरियन्स म्हणजे फ्लाईज, मॉस्किटो असतील, यांना किल करण्याचं काम या बॅसिलस thuringiensisच्या काही स्पीसीजमध्ये बनलं जाणारं ते क्राय प्रोटीन वापरू शकतो आपण.
Bacillus thuringiensis forms toxic insecticidal protein, crystal protein, during particular phase of their growth. It does not kill the bacillus. हे प्रोटीन त्या बॅसिलस थुरिंजेन्सिसच्या पर्टिक्युलर फेजमध्ये ग्रोथच्या बनतं आणि त्या बॅसिलसला याचा धोका नाही. इव्हन माणसाला सुद्धा त्याचा काही धोका नाही. असं हे प्रोटॉक्सिन, क्रिस्टल प्रोटीन, क्राय प्रोटीन बनवलं जातं बॅसिलस थुरिंजेन्सिस मध्ये आणि त्याचा उपयोग आज आपण बीटी कॉटन किंवा बीटी व्हरायटीज बनवण्यासाठी केलेला आहे. काय करतो यामध्ये आपण? बॅसिलस थुरिंजेन्सिस बॅक्टेरिया, तिच्यामध्ये काही स्ट्रेन मध्ये क्राय प्रोटीन बनवलं जातं. मग आपण काय करणार? तो क्राय प्रोटीन बनवणारा जीन आयसोलेट करणार, व्हेइकल डीएनए ला जोडणार, रिकॉम्बिनंट डीएनए बनवणार आणि कॉम्पिटंट होस्ट सेल म्हणजे कॉटन मध्ये तो जीन इन्सर्ट करणार आणि अशा प्रकारे कॉटनच्या प्रत्येक सेल मध्ये तो जीन असणार आणि कॉटनच्या सेल्स क्राय प्रोटीन बनवू शकतील. आता होतं काय त्यामुळं? बीटी कॉटन अशा प्रकारे किंवा बीटी कुठलीही व्हरायटी अशा प्रकारे बनवली जाते. बॅसिलस थुरिंजेन्सिसचा क्राय प्रोटीनचा जीन आयसोलेट केला, व्हेइकल डीएनए ला जोडला, रिकॉम्बिनंट डीएनए बनवलं, ते कॉटन मध्ये इन्सर्ट केलं आणि कॉटनची नवीन व्हरायटी बनली बीटी कॉटन, की त्या व्हरायटीच्या प्रत्येक सेल मध्ये क्राय प्रोटीनचा जीन असणार. आता बीटी कॉटनची लागवड केल्यानंतर ज्यावेळी बॉलवर्म किंवा अन्य इन्सेक्ट जे आहेत ते इन्सेक्ट कॉटनच्या वेगवेगळ्या पार्ट वरती जगतात, ते कॉटनच्या पार्ट खाणार. बीटी कॉटनचा मग लीव्ज असतील किंवा बर्ड्स असतील, फ्लोरल बर्ड्स असतील किंवा फ्रूट बॉल्स असतील, ते ज्यावेळी खाणार त्यावेळी त्या कॉटनच्या सेल्स त्या इन्सेक्टच्या बॉडीमध्ये जाणार. त्या सेल्समध्ये क्राय प्रोटीन आहे, प्रोटॉक्सिन आहे. ते प्रोटॉक्सिन म्हणजे पेस्ट काय करणार? इंजेस्ट करणार प्रोटॉक्सिन आणि प्रोटॉक्सिन इंजेस्ट केल्यानंतर त्या पेस्टच्या मिडगट मध्ये अल्कलाइन पीएच आहे आणि त्यामुळं हे प्रोटॉक्सिन काय होतं? ऍक्टिव्ह टॉक्सिन. ते क्रिस्टल्स असतील ते सोल्युबलाइज होतील,
ते ऍक्टिव्ह टॉक्सिन होईल आणि ते ऍक्टिव्ह टॉक्सिन काय करेल, या मिडगट मध्ये ज्या सेल्स आहेत त्या सेल्सला होल पाडणार आणि या सेल्स बर्स्ट होणार आणि तो इन्सेक्ट मरणार. जो कोणी इन्सेक्ट कॉटनला खाण्याचा प्रयत्न करेल तो मरणार, जो खाण्याचा प्रयत्न करेल मरणार. अशा प्रकारे कॉटनच्या प्रत्येक सेलमध्ये आपण ही कॅपॅसिटी, क्राय प्रोटीन बनवायची कॅपॅसिटी निर्माण केलेली आहे. आणि त्यामुळं आपल्याला बॉलगार्ड फवारा हे काही करायची गरज नाही. बीटी कॉटनची लागवड करण्याची परवानगी आपल्या गव्हर्नमेंटने दिलेली आहे. आज आपल्याकडं बीटी कॉटन मोठ्या प्रमाणावर कल्टिवेट केलं जात आहे. याचे फायदे अनेक आहेत. पेस्टिसाइड कुठलं आपल्याला फवारण्याची आवश्यकता नाही. सर्व पेस्टचा बंदोबस्त बीटी कॉटन स्वतःच करू शकतं. हा फायदा आहे. परंतु या बीटी कॉटन मध्ये एक ड्रॉबॅक सुद्धा आहे. हनी बी हा नॅचरल इन्सेक्ट आहे, नॅचरल पॉलिनेटर आहे. ॲग्रिकल्चर मध्ये सर्वात मोठा पॉलिनेशन करणारा इन्सेक्ट म्हणजे हनी बी. आता ज्यावेळी कॉटन वरती हनी बी व्हिजिट करेल, नेक्टर सक करेल फ्लावर कडनं, त्या नेक्टर मध्ये सुद्धा क्राय प्रोटीन असल्यामुळं हनीबीच्या बॉडीत क्राय प्रोटीन गेलं तर ते प्रोटॉक्सिनचं ऍक्टिव्ह टॉक्सिन मध्ये कन्वर्ट होणार आणि हनीबी मरणार. असा महत्वाचा ॲग्रिकल्चर साठी महत्वाची भूमिका बजावणारा, पॉलिनेशन करणारा इन्सेक्ट पण मारला जातोय. हा ड्रॉबॅक आहे. तर अशा प्रकारे पेस्ट रेजिस्टंट व्हरायटी आपण बनवलेली आहे बीटी कॉटन. बीटी टॉक्सिन जीन्स वेअर आयसोलेटेड. काय केलं आपण यामध्ये, जे बीटी टॉक्सिन जीन्स आहेत ते आयसोलेट केले बॅसिलस thuringiensis पासून and incorporated into crop plants such as a cotton. Most Bt toxins are insect group specific. Particular insect साठी particular gene आपण वापरतोय. Toxin coded by gene cry1AC named as a cry. Protein encoded by gene cry1AC and cry2AB controls the cotton bollworm. कॉटन बॉलवर्मचा कंट्रोल करायचा असेल तर आपल्याला कोणते जीन वापरावे लागतील, तर cry1AC, cry2AB. cry1AB जो आहे तो कॉर्न बोररचा कंट्रोल करतोय. असे स्पेसिफिक क्राय जीन्स आपण स्पेसिफिक टाईपच्या पेस्ट साठी वापरू शकतो. अशा प्रकारे बीटी कॉटनची व्हरायटी आपण बनवली. जशी बीटी कॉटनची व्हरायटी बनवली, बीटी कॉर्नची व्हरायटी बनवली, बीटी ब्रिंजल वांग,
त्यामध्ये सुद्धा बघा, वांग खरेदी करताना आपण मार्केटमधून काय करतो, कीड लागली का हे चेक करून खरेदी करतो. कारण कीड लागल्यामुळं ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणावर लॉस होतोय. याचा बंदोबस्त कसा केला, तर बीटी जीन काढला, ब्रिंजलच्या सेलमध्ये ॲड केला आणि ब्रिंजल पण बीटी बनवलं. क्राय प्रोटीन बीटी ब्रिंजलमध्ये मोठ्या प्रमाणावर बनत असल्यामुळं कुठलाही इन्सेक्ट पेस्ट त्या बीटी ब्रिंजलवरती आक्रमण करू शकत नाही. आज आपण मार्केटमधून वांग खरेदी करायचं म्हटलं तर निवडून घ्यावे लागतात. पण बीटी ब्रिंजल ज्यावेळी मार्केटला येईल त्यावेळी आपण सहज म्हणू, टाका, पाव किलो वांगी टाका, अर्धा किलो वांगी द्या, निवडून आपण घेणार नाही त्यावेळी. कारण त्यावेळी त्याच्यामध्ये बोरिंग करणारा जो कोणी पेस्ट असेल तो नसेल. बीटी कॉर्न बोरर असा त्याच्यामध्ये पेस्ट, त्यासाठी बीटी कॉर्नची व्हरायटी आपण बनवली. अशा अनेक बीटी व्हरायटीज आज आपण बनवत आहोत. तर अशा प्रकारे बीटी व्हरायटीज आपण बनवलेल्या आहेत.